नमस्कार. टी-ई-टी 23 नोव्हेंबरला होत असून त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण या शॉर्टच्या माध्यमातून पाहत आहोत. त्यासाठी तुम्हाला mscpune.in या वेबसाईटवरती जायचं आहे आणि महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा या टॅबवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही लेटेस्ट पात्रता परीक्षा प्रसिद्धी निवेदन पाहत आहात, जे अगदी टॉपला आहे आणि ते आहे म्हणजे ते maha.tet.in या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध झालेलं असेल आणि ते आहे दिनांक 10 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 याच वेळामध्ये उमेदवारांनी याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि यानंतर जे प्रिंट काढून घेतील त्याची जबाबदारी स्वतः उमेदवार परीक्षार्थींची राहणार आहेत. वेळेतच हे तुमचं हॉल तिकीट आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या याच वेबसाईटवरती maha.tet.in इथे तुम्हाला तुमचं हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे. यासाठी तुम्हाला प्रथमतः या वेबसाईटवरती आल्यावरती लेफ्ट साईडचे जे 3 स्लिपिंग लाईन आहेत त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि उमेदवारांची नाव नोंदणी, उमेदवारांचं नाव लॉग इन, शिक्षण अधिकारी लॉग इन आणि परिषद लॉग इन याच्यावरती उमेदवारांचं लॉग इन या टॅबवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचं युजर नेम, पासवर्ड सोबतच कॅप्चा टाकून लॉग इन केल्यावरती तिथं तुम्हाला हॉल तिकीट अवेलेबल होणार आहे आणि अशाच पद्धतीने परीक्षेसाठी कमी वेळ राहिलेला आहे, अभ्यास तर करायचा आहे. सोबतच हे हॉल तिकीटची प्रिंट काढून किंवा मोबाईलमध्ये तर डाउनलोड करून तुम्ही ठेवा, कारण नंतर ते डाउनलोड करणं पॉसिबल होणार नाही आहे. आणि हा जो शॉर्ट आहे तो सर्वांपर्यंत पोहोचवा. जे टी-ई-टी धारक आहेत, राज्यामध्ये जवळपास 5.25 लाख उमेदवारांनी टी-ई-टीसाठी अप्लाय केलेलं असून याचा निकाल मात्र फार कमी लागतो. 3 ते 3.5% फक्त पासिंगचा जो प्रपोर्शन आहे, त्यामुळे चांगला अभ्यास करायचा आहे. सुप्रीम कोर्टानं टी-ई-टी बंधनकारक केली आहे. 2013 पूर्वीच्या शिक्षकांना टी-ई-टी नसावी यासाठी आंदोलनंसुद्धा तुम्ही जिल्हा स्तरावरती शिक्षक करताना दिसत आहेत, परंतु सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो राज्याला बंधनकारक असणार आहे आणि सध्या तरी सर्वच शिक्षकांना टी-ई-टी बंधनकारक फक्त सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानेच नव्हे तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार करण्यात येत आहे. आता जरी 9 ते 12च्या शिक्षकांना टी-ई-टी नसेल तर येत्या काळामध्ये टी-ई-टी 3सुद्धा लवकरच येत आहे आणि ती त्या शिक्षकांना बंधनकारक केली जाणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ऑल द बेस्ट.